भारताच्या लाहोर येथील ड्रोन हल्ल्याची भारताकडून पाकिस्तानकडून पुष्टी करण्यात आलेली आहे। भारताच्या लाहोर येथील ड्रोन हल्ल्याची पाकिस्तानकडून पुष्टी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। भारताने लाहोरमध्ये जे ड्रोनचे हल्ले केलेले आहेत, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाची एकत्रित कारवाईला सुरुवात झालेली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तीनही दल सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाची एकत्रित कारवाई ही सुरू करण्यात आलेली आहे। एलओसीवर आपण पाहिलं गोळीबार अजूनही सातत्याने सुरू आहे। त्यानंतर INS विक्रांत सुद्धा सज्ज झालेली आहे। 29 जेट्स फायटर हे सोडण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता तीनही दल सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। हवाई दलाने पाकिस्तानमधली 12 शहरं ही त्या 12 शहरांवर हल्ले केलेले आहेत। भारताच्या लाहोर येथील ड्रोन हल्ल्याची पाकिस्तानकडून पुष्टी करण्यात आलेली आहे आणि भारताच्या लाहोर येथील ड्रोन हल्ल्याची पाकिस्तानने पुष्टी केल्याचं पाहायला मिळतंय। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय दुसरीकडे दिल्लीमध्ये घडामोडींना बराच वेग आलेला आहे। परराष्ट्र मंत्रालयाची सचिवांसोबत सुद्धा बैठक सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तिथे उपस्थित आहेत। अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीनही दलांच्या संपर्कामध्ये आहेत। जे ताजे अपडेट्स आहेत ते पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते। आतापर्यंत 45 मिसाइल्स टाकलेले आहेत भारताने पाकिस्तानवर। आणखी एक मोठी अपडेट आपण पाहायला मिळते। भारत आणि पाकिस्तानची हवाई हद्द विमानांनी जॅम झाल्याचं पाहायला मिळतंय। हवाई हद्द बंद केल्यामुळे विमानांची एकाच भागामध्ये गर्दी झाल्याचं दिसतंय आणि या संदर्भात अधिक आपण बोलूयात। प्रतिक्रिया घेतो आमचे आपल्यासोबत शैलेंद्र सर जोडले गेलेले आहेत। शैलेंद्र सर, आपण पाहतो एक अपडेट येते, क्षणाक्षणाला अपडेट येते, बऱ्याच घडामोडी घडतात। कसं पाहायचं, 45 मिसाइल्स भारताने पाकिस्तानवर डागलेले आहेत, 13 शहरांवर हे हल्ले केलेले आहेत। कसं बघायचं या सगळ्याकडे? बघा, आता ह्या पद्धतीने पाकिस्तानने ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे पाकिस्तानकडनं युद्ध सुरू झालंय, आपल्याकडनं हे सुरू झालेलं नाहीये। आपण आतापर्यंत बचावात्मक म्हणजे डिफेन्सिव्ह पोस्चरमध्ये होतो। आपल्याला हे एस्केलेट करायचं नव्हतं। आपली भूमिका ही प्रामुख्याने दहशतवादाच्या विरोधामध्ये होती। मात्र पाकिस्ताननी ह्या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवत पाकिस्ताननी आपली इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली आहे, एअरस्पेस क्रॉस केलेली आहे। आपल्या हद्दीमध्ये ते आलेले आहेत, ते ड्रोन अटॅक करतायत, मिसाईल अटॅक करतायत, त्यांचे फायटर प्लेन्स आपल्या हद्दीमध्ये येत आहेत आणि जैसलमेरमध्ये एक पायलटही पकडला गेल्याची, पाकिस्तानी पायलट पकडला गेल्याचं वृत्त येत आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत की पाकिस्ताननी युद्ध सुरू केलेलं आहे। हा पाकिस्तानकडनं सुरू झालेलं हे युद्ध आहे, त्यांच्याकडनं ही कुरघोडी झालेली आहे। त्यामुळे भारताला आता डिफेन्सिव्ह मोडमधनं भारत ऑफेन्सिव्ह मोडमध्ये गेलाय, म्हणजे भारत आता हल्ला करण्याच्या मोडमध्ये गेलाय। कारण आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता ऑफेन्सिव्ह मोडमध्ये येऊन पाकिस्तानच्या 13 आता नुकतंच कोटलीवरती सुद्धा आपण ड्रोन अटॅक केल्याच्या बातम्या येत आहेत। इस्लामाबाद झालं आहे, लाहोर झालं आहे, पाकिस्तानच्या राजधानीपर्यंत आपण ड्रोन अटॅक करतो। तर मला असं वाटतं की आता आपल्याकडनं पण ऑफेन्सिव्ह मोडमध्ये आपण गेलेलो आहोत आणि ते करणं अत्यंत गरजेचं, कारण आपण आतापर्यंत डिफेन्सिव्ह मोडमध्ये होतो। आपली हे एस्केलेट करण्याची अजिबात इच्छा नव्हती। मात्र मला असं वाटतं की पाकिस्तानला हे सगळं पाहिजेल आहे। कदाचित असं आपण म्हणू शकतो की पाकिस्तानच्या लष्कराने पाकिस्तानला संपवण्याचा विडा उचललेला आहे। याच्यातनं पाकिस्तानसाठी ही सुसायडल आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आहे, याच्यातनं पाकिस्तान संपणार आहे हे। आणि सगळ्या ज्या एक्सपर्ट्स जे आपण बघतो संरक्षण क्षेत्रामधले असो किंवा खुद्द पाकिस्तानमधले देखील काही असे आहेत की ते सांगतात की पाकिस्तान 3 ते 4 दिवसाच्या वरती या वॉरमध्ये टिकू शकत नाही, की पाकिस्तानलाही कल्पना आहे। असं असूनही पाकिस्तानकडनं अशा कुरघोड्या केल्या जातात। मला असं वाटतंय की आपण आता पाकिस्तानवरती प्रतिहल्ला केलेला आहे। अगदी देवळणकर सर, इथं आपण म्हटलं त्याप्रमाणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा आता समोर येते। जे अपडेट्स भारतानं केलेल्या हल्ल्याचे समोर येतात त्यानुसार पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घरापासून 20 किलोमीटरवरती हल्ला करण्यात आलेला आहे। ही एक त्यातली महत्त्वाची बाब। पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत मुनीर, त्यांच्या घराजवळ हल्ला करण्यात आलेला आहे। एका प्रकारे पाकिस्तानला घरात घुसून भारतानं ताकद दाखवलेली आहे, अर्थातच ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून दाखवलेली ताकद आहे। नाही, नक्कीच आहे। आपण सकाळीच ही गोष्ट स्पष्ट झाली होती जेव्हा पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांना प्रोटेक्ट करणारी एअर डिफेन्स सिस्टम आपण उद्ध्वस्त केलेली होती। ही एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचं कोणतंही शहर हे सुरक्षित नव्हतं। पाकिस्तानच्या कोणत्याही शहरापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो अशा प्रकारची परिस्थिती होती। आता आपण ज्या वेळेला ऑफेन्सिव्ह मोडमध्ये आहोत, आपण जेव्हा हल्ला करतो आहोत तेव्हा स्वाभाविकपणे आपला निशाणा हा पाकिस्तानचे नागरिक नसतील, पाकिस्तानचे मिलिटरी इस्टॅब्लिशमेंट असतील, पाकिस्तानचं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पाकिस्तानची प्रशिक्षण स्थळं असतील,
त्यामुळे स्वाभाविकपणे रावळपिंडी देखील सेफ नाही आहे. त्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो की ह्या गोष्टी भारताकडनं आणखीन सकाळपर्यंत तीव्र केल्या जातील. आतापर्यंत भारताची वायुसेना याच्यामध्ये जी आपली 3 टियर जी आपली एअर डिफेन्स सिस्टम आहे ती आता ऍक्टिव्हेट होती. यू नेव्हर नो, कदाचित जर हे पाकिस्ताननी आपल्या कुरघोड्या थांबवल्या नाहीत तर उद्या आपलं जे नौदल आहे ते ऍक्टिव्हेट